हाय गाईज, तर आज होता गणपती बाप्पासोबत आमचा तिसरा दिवस आणि आज होती आमच्या घरी सत्यनारायणची पूजा व होम हवन. तर त्यासाठीच मी आता रेडी होते. मी लवकर उठून पटापट आधी मी केस वॉश करून त्यांना ड्राय करून त्याला स्ट्रेटनिंग करून घेतलं आणि मग आता मी करते माझा मेकअप. तर सर्वात आधी मी लावते मॉइश्चरायझर आणि आजचा बेस मेकअप मी एकदम लाईट करणार आहे, कारण मला एकदम हेवी मेकअप नको आहे, कारण होम हवन असणार आहे तर खूप धूर होणार आहे घरात. तर त्यासाठीच मी थोडासा बेस लावणार आहे. तर त्यासाठी आधी मी प्रायमर विसरलेली तो मी आता लावते आणि त्याला छानपैकी ब्लेंड केल्यावर मी आता लावते फाउंडेशन. तर सर्वात आधी मी एकदम लाईटली ते आपल्या फेसवर डॉट करून घेणार आहे आणि त्यानंतर त्याला ब्लेंड करून घेणार आहे. आणि तुम्हाला माझा हा आउटफिट कसा वाटला ते सुद्धा मला नक्की कळवा कमेंट सेक्शनमध्ये. आणि आता मी माझा फेस मेकअप सेट करून घेणार आहे आणि त्यासाठीच मी एकदम मॅट पावडर आहे जी रिमेल करून आहे, स्टी मॅट पावडर, ती लावून घेते, कारण ती खूप जास्त वेळ आपल्या फेसला मॅट करून ठेवते आणि होम हवनमुळे खूप स्वेटिंग होणार आहे. तर त्यासाठीच मी ही पावडर चूज केली आजसाठी. आणि त्यानंतर मी ब्लश लावणार आहे, भरभरून ब्लश लावणार आहे, कारण मला ब्लश लावायला खूप आवडतं. आणि त्यानंतर मी लिक्विड इल्युमिनेटर लावणार आहे, कारण पावडर हायलायटर नाही टिकत आपल्या फेसवर जास्त वेळ. त्यासाठी मी आज लिक्विड हायलायटर लावणार आहे. तर गाईज बेस मेकअपसाठी एवढंच. आणि आता मी थोडीशी आय शॅडोज लावून घेणार आहे आणि मी खूप जास्त झगामगा नाही करणार आहे म्हणजे आईजवर आज, कारण खूप सॉफ्ट लुक ठेवणार आहे. तर मी आधी क्रीजवर एक सॉफ्ट क्रीज कलर लावून घेणार आहे आणि त्यानंतर थोडंसं ग्लिटर माझ्या आयबॉलवर लावून घेणार आहे आणि दॅट्स इट. मी फक्त आता मस्कारा लावणार आहे माझ्या अपर अँड लोअर लॅशेसवर आणि दॅट्स इट फॉर द आय मेकअप. आणि आजसाठी वॉटरप्रूफ मस्कारा गरजेचं होतं म्हणून मी हा मस्कारा लावला. आणि आता मी लिक्विड हायलायटरला सेट करण्यासाठी थोडंसं पावडर हायलायटर लावून घेते आणि मग मी माझा मेकअप फिनिश करण्यासाठी थोडीशी लिपस्टिक लावून घेते. आणि आज मी ब्राऊन टोनची लिपस्टिक लावलेली आहे, कारण ती एकदम छान आणि म्युटेड वाटते आपल्या लिप्सवर, एकदम ओव्हर द टॉप नाही वाटत. आणि आजच्या लुकला कंप्लीट करायला मी छोटीशी टिकली लावून घेतलेली आहे. सो या गाईज, दॅट्स इट अँड आय एम ऑल रेडी अँड सेट फॉर द पूजा. आणि तुम्ही बघू शकता मी केवढा मेस केला आहे माझ्या वॅनिटीवर आणि ते सुद्धा मला आवरायचं होतं, पण ते मी ठरवलं गुरुजी यायच्या अगोदर मी ते आवरून ठेवेन. आणि हा आउटफिटसुद्धा मला खूप आवडला. हा मी 6 मंथ अगोदर बाय करून ठेवलेला फ्रॉम मिंत्रा आणि आज ह्याचा मुहूर्त आलेला की मी ह्याचं उद्घाटन आज करू. तर मी हा घातलेला आउटफिट खूप छान आहे, खूप भरलेला आहे आणि खूप लाईटवेटसुद्धा आहे. ह्याच्यात तुम्हाला गरम नाही वाटणार. आणि हा आहे माझं कम्प्लिटेड लुक. यू गाईज, तुम्हाला हा लुक कसा वाटला मला नक्की कळवा. मी छोटंसं एक अशी गळ्यात सर घातलेली आणि छोटे छोटे कानातले घातलेले आणि आदल्या रात्री मेहंदीसुद्धा लावून घेतलेली, ज्याचा रंग आहे हा. आणि तुम्ही बघू शकता हा मेस मला आता आवरायचा आहे पटापट. तर मी तुम्हाला भेटते थोड्या वेळातच. आणि तुम्हाला कोणत्याही प्रॉडक्टबद्दल काही विचारायचं असेल तर तुम्ही जरूर कमेंट सेक्शनमध्ये मला विचारा. आणि मी रेडी झाल्यावर मी माझ्या आईला रेडी करून घेतलं पटापट, कारण तिलासुद्धा रेडी करायला एक व्यक्ती लागतं. तर मी तिला सगळं बांगड्यांचं सेट वगैरे करून दिला आणि ती रेडी झालेली आहे आता. आणि तुम्ही बघू शकता केवढी सुंदर वाटते ती, एकदम मराठमोळा लुक तिने केलेला. आणि मला हे कानातले, ही नथ, हातफूल खूप आवडलं आणि एकदम ती सिम्पलच लुक ठेवलेला तिनेसुद्धा. आणि मला या साडीचा रंगसुद्धा फार आवडलेला. आणि आम्ही रेडी होईपर्यंत गुरुजीसुद्धा आलेले खाली आणि त्यांनी ही पूजेची सुरुवातसुद्धा केली. आणि असं म्हणतात की सत्यनारायणची पूजा घालायला भाग्य लागतं आणि आज आमचा दिवस होता, तर मला खूप आनंदी वाटत होतं. आणि आज सत्यनारायणची कथासुद्धा ऐकायला भेटणार होती, तर त्यासाठी मी खूप एक्सायटेड होती. आणि आजच्या पूजेच्या प्रसादासाठी आज आम्ही हा शिरा केलेला, जो की नेहमी सत्यनारायणच्या पूजेला बनवतो आपण. आणि मला आजचा शिरा खूप 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 आवडला, खूपच स्वादिष्ट झालेला. आणि पूजेला सुरुवात करायच्या अगोदर आम्ही बाप्पांना नैवेद्यसुद्धा दाखवलं. आणि आम्ही आज बनवलेलं वांग्याची भाजी, आवळी, वरण भात, पापड, पुऱ्या. आणि आज मी बाप्पाला ही कापसाची कंठीसुद्धा घातलेली आणि मला ही कंठीसुद्धा खूप आवडली आणि त्यासाठीच मी आज ही कंठी घालायचा विचार केलेला. आणि मग मी बाप्पासाठी पूजेचा प्रसादसुद्धा तयार केला, जो की होता एक साच्यातला मोदक. आणि तुम्ही बघू शकता केवढं सुंदर वाटतो हा मोदकसुद्धा. आणि आज सत्यनारायणच्या पूजेसोबत होम हवनसुद्धा होणार होतं. आणि मी नवीन देवारा घेतल्यामुळे नवीन मूर्त्यासुद्धा आणलेल्या सर्व देवांच्या, तर त्यांचंसुद्धा आज प्राणप्रतिष्ठा होणार होतं. आणि जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की या सुंदर सुंदर मूर्त्या मी कुठून आणल्या, तर या मूर्त्या मी आणलेल्या दादरवरून. आणि मी खास दादरला त्यासाठीच गेलेली, कारण तिथे बाप्पाच्या किंवा कोणत्याही देवाच्या सुंदर सुंदर मूर्त्या भेटतात. आणि मला खूप मोठ्या आणि हेवी मूर्त्या हव्या होत्या आमच्या नवीन देवाऱ्यासाठी.
चला तर आता पूजेला सुरुवात करूया. स्वस्ति न इन्द्रोर्दस्तवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न त्राष्टो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिः शांति शांति शांति. मंगल भगवान विष्णु मंगलर्जा मंगल कुंडलिकाक्ष मंगलायत्तम हरिशिवम भवतु दीर्घमायुरस्तु. सिगरेट पिण्याने गोमूत्र प्यायला तर 1 तास थांबत ना फुकायला. एका चाळीस फुकायला मी पाहिलं करोडपती म्हणून घरामध्ये 7-8 ठोकर विकायचे सतत 5-5 मिनिटांनी सिगरेट प्यायला. कारण पूजेच्या वेळेला थोडं गोमूत्र आत्मानांच संमोक्ष सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुया. ओम शांती शांती शांती. मंगल भगवान विष्णु मंगलर्जा मंगल कुंडलिकाक्ष मंगलायत्तनो हरिशिवम भवतु दीर्घमायुरस्तु कल्याण वस्तु दीर्घमायुरस्तु. आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्करं दिवाकरं नमस्तुभ्यं प्रभाकरं नमस्तुते. आदि तस्मेषु विश्वेषु ते कुर्वन्ति दिने दिने जन्मान्त सहस्रेषु दारिणो जायते यज्ञ पवित्रात् ब्रह्मसूत्रात् यज्ञ पवित्रं धारयामि. आचम्य कृत्वा पाणी प्यायला. हरि ओम केशवाय नमः स्वाहा. ओम नारायणाय नमः स्वाहा. ओम माधवाय नमः. सामानात पाणी सोडून द्या. हस्तपक्षलात गोविंदाय नमः. पुन्हा तिला पिया. हरि ओम केशवाय नमः स्वाहा. ओम नारायणाय नमः स्वाहा. ओम माधवाय नमः. नमः संकर्षणाय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नः प्रणवस्य परब्रह्म ऋषि परमात्मा देवता दैवी गायत्री छंदा प्राणायामे विनियोगा. ओम भू ओम भू ओम स्वाहा. ओम महा ओम जना ओम तपा ओम तत्समित भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. आपो ज्योतिरसामृतं ब्रह्मपूर्वस्वरोमा. आता मनातल्या मनात ओम गणेशाय नमः ओम गणेशाय नमः असं म्हणत राहायचं. आपल्याला गणपती पूजेनिमित्त ग्रामदेवता स्थानदेवता मातृपितृदेवताभ्यो नमः. सर्वेभ्यो देवताभ्यो नमः. सर्वेभ्यो अध्यक्षो बालचंद्र गजानन द्वादशेतानि नामानि यवडे शून्यादवे विद्यारंभे वाहे सप्रेषे निर्गमे तथा संग्रामे संकटे सहजायते शुक्लांबरं नरं देवं शशिर्वर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्ते. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नस्ते शांगलमेषां स्तोक. क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य प्राप्त सकल पीडा निवारणार्थ सकल मनोरथ सिद्धार्थ श्री सत्यनारायण देवता श्री परमेश्वर इत्यर्थे महागणपती देवता मम गृहे महालक्ष्मी महासरस्वती महाकाली सप्तशृंगी विठ्ठल रुक्मिणी शिवशंभो राधाकृष्ण नंदी पंचमुखी हनुमान देवता पूजनंच अहम च करिष्ये. ओम भूर्भुवस्सुः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो. तुमचं नाव काय होतं? प्रकाश निर्माणस्य भार्या प्राजक्ता नामे भार्या गोत्र कश्यप गोत्र उपचारादि उभे यजमानस्य अस्ति. श्री सत्यनारायण देवता पूजनादि आह्वानादि अक्षदादि अक्षतं संपूज्यमस्तु. चंद्रबुद्धि विनाशाय दीप ज्योति नमस्ते. ओ दीप ब्रह्म स्वरूपम ज्योतिषा प्रभुया यावत् पूजा समाती तावस्ति स्थिरो दीप देवता पूजा. सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुया. ओम शांति शांति शांति. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने. थांब मला भीती वाटते आली म्हणून मी घाबरतो काय करत नाही. मी डोंगरात जातो ना आदिवासींना पहिला सांगतो मला सोडायला दोघांनी यायचं. मध्ये बिबट्या मी काय करणार होतो. डोंगरात घेऊन जातो आतमध्ये बापरे 5-6 किलोमीटर आतमध्ये पूजेला आदिवासी. आई सरस्वती माता पूजनंच करिष्येत. सगळे नवीन आणले देव मंदिर कळले. सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्.
संतो निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। ओम शांती शांती शांती। हरि ओम हिरण्यवर्णा हरिणीं सुवर्णा रजतस्रजां चंद्रा हिरण्मयी लक्ष्मी धातवे ओम आवताम आवो हिरण्यविद्येयं रामश्वं पुरुषाणाम् अश्वपुरुषार्थमध्यास्तिनाथो प्रबोधिनी इयं देवी पैदु मामदेवसकस्कीर्तिश्यमणिनांसा प्रादुर्भूतोऽस्य कीर्तिं वृद्धिं ददातु मे शुद्धिभासा मला ज्येष्ठा मलक्षिणा श्यामयम् अभूदेव समृद्धिं च सर्वान् विद्मे गृहात गंधद्वारा दुरादर्शा नित्यपुष्टां करिष्ये। जर कलियुगामध्ये माणसावरती कोणत्याही प्रकारची दुःख किंवा संकट आली तर कोणत्या देवाची पूजा केल्याने माणूस कलियुगामध्ये सुखी आणि समाधानी होईल या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी एके दिवशी हे ऋषी आपल्या शिष्यांपर्यंत ऋषी येतात. त्यांना पाहून सगळे ऋषी आणि त्यांचे संत उभे राहतात. सर्व त्यांना वाकून नमस्कार करतात. त्याला रोमहर्षी नावाचे ऋषी म्हणतात की हे मुनिवर हो, हे सुतजन हो, तुम्ही कोणत्या विषयावरती एवढी गंभीर चर्चा करण्यासाठी एक कोणत्याही प्रकारचे दुःख किंवा संकट आलं तर कोणत्या देवाची पूजा केल्याने माणूस कलियुगामध्ये सुखी आणि समाधानी होईल हा प्रश्न नारदासमोर मारतो. आणि या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी नारद मुनी स्वतः वैकुंठ श्री ज्ञानदेव तुकाराम पंडितनाथ महाराज की जय, सत्यनारायण महाराज की जय, साईनाथ महाराज की जय। तुकाराम महाराज आहेत ना, हे छान आहे, छान आहे. काही स्वस्तिक का ओम आहे रे काय काढलेलं आहे ते इथे घेतले बाई मनावर धरून असं असं चांगलं होतं हो बाई. होय होय पोरी निष्पाप आहे. सगळं आहे काढलं. नारायण महाराज की जय. एक एक देव आणून ठेवा इथे. ती मूर्ती आहे ही. लक्ष्मी. लक्ष्मीची आहे ना, इकडे ठेवा, देवींच्या साईडला ठेवा. शंकर भगवान आहेत बघा, ते सगळे टॉप वरती ठेवा. हा ती ठेवा, देवीची या 2 लाईन इथंच ठेवा. दुसऱ्या नंबरवर सगळ्या देवीच्या मूर्त्या आहेत ते 2 नंबरवर. कुबेर. ही कोणती आहे? कुबेर. हा ती वरती ठेवा, पांडुरंगाच्या बाजूलाच ठेवा. बस. त्या साईडला ठेवा. देवी आहे, देवी आहे. खाली आहे? ठेव. हा खाली ठेव. खालती ठेवा. आपली सोलापूरची तुळजाभवानी. अच्छा, तुळजा भवानी आहे. ही खालती ठेवा. थर्ड आहे. सगळ्याची कुलस्वामी वरती टॉप. त्यांची कुलस्वामी नाही आणले त्यांनी. मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. सासरचे माहेरचे दोन्ही देवा पुजतात ना बाळा. राधा कृष्ण ठेवा वरती. राईट. माहेर. हा खालतीच ठेव. हे त्याच्या समोर बरोबर गाईचं हे ठेव अपोजिटला. हा बस. चंदनम दिव्यगंधाढ्य सुमनोहरम विलेपनम सर्वश्रेष्ठ चंदनम प्रतिगृह्यताम विलेपनार्थे चंदनम समर्पयामि. आणि मग शंतू मा कशी दुःख मा ओम शांती गंधळ पारेन्दां वसिजिन्वती हि सप्तस्थ शुद्धशृंगो सप्तजीवदिशेषदा मनुष्यवसादेन भविष्यति संशया सर्वबाधा स्वस्तशतुशृंगो सप्तजीवो विशेषकाः कापूर मनुष्यवसादेन ओरिजिनल आणलाय. ओरिजिनल कापूर असेल ना तर असा पकडला ना की असं रव्यासारखी त्याची पावडर होती. त्याचा वॅक्स असेल ना तर पावडर खोबरेल चतुशृंगो सप्तजीवो विशेषका मनुष्योपसादेन भविष्यतीन संशयाः अग्निनारायण देवता पूजनाते प्राप्त्यादिदेवताभ्यो नमः. अग्निनारायण देवताभ्यो नमः. प्राप्त्यादिदेवता पूजनादे हरिद्रादे कुंकुमं सकल पूजादे गंधार पुष्पं प्रणम्यं प्रणमस्तु प्रणम्यं प्रणमस्तु. अग्नि अक्षतु अग्निं परिसमोहनं महा अग्निं परिसमोहनं महा अग्निं परिसमोहनं महा अग्निं पर्युक्षणं महा अग्निं परि. ओम गणपते स्वाहा. स्वाहा स्वाहा बोलायचं. ओम गणपते स्वाहा. गणपती ओम गणपते स्वाहा. 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 गणपती ऐदन्न ओम गणपते स्वाहा. ओम गणपते स्वाहा.
ओम सूर्याय स्वाहा ओम सोमाय स्वाहा ओम भौमाय स्वाहा ओम बुधाय स्वाहा ओम बृहस्पतये स्वाहा ओम भार्गवाय स्वाहा ओम शनीश्वराय स्वाहा ओम राहुदेवताय स्वाहा ओम केतवे स्वाहा ओम अग्निनारायणाय स्वाहा ओम अग्नेय स्वाहा प्राचींद्राय स्वाहा प्राचींद्राय स्वाहा सर्वांनी थोडं टाका त्यांच्या हातात कोंडे आहे स्वाहा ओम बृहस्पतये स्वाहा ओम भार्गवाय स्वाहा ओम शनीश्वराय स्वाहा ओम राहुदेवताय स्वाहा ओम केतवे स्वाहा ओम अग्निनारायणाय स्वाहा ओम अग्नेय स्वाहा ओम अग्नेय स्वाहा इदं नमः अग्निनारायणाय स्वाहा इदं नमः अग्निनारायणाय स्वाहा इदं न टाकायचं थोडं थोडं स्वाहा स्वाहा थोडं वेळ ओम वास्तुष्पती नमस्कृभ्यं स्वाहा ओम इंद्राय स्वाहा स्वाहा म्हणाने वा ओम अग्नेय स्वाहा ओम भल्लाटाय स्वाहा ओम यमाय स्वाहा ओम निवृतेय स्वाहा ओम वरुणाय स्वाहा ओम वायवेय स्वाहा ओम सोमाय स्वाहा ओम ईशानाय स्वाहा ओम प्राणदाय स्वाहा ओम भल्लाटाय स्वाहा ओम भूगर्भाय स्वाहा ओम पर्जन्याय स्वाहा ओम अपवत्साय स्वाहा ओम सदांगतेय स्वाहा ओम श्रीनिवासाय स्वाहा ओम सत्यनारायणाय स्वाहा ओम सत्यनारायणाय स्वाहा ओम अश्विनी भरणी कृतिका रोहिणी मृगशीर्ष आर्द्रा पुनर्वसु पुष्य पूर्णमादाय पूर्णाहुतीय स्वाहा ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः स्वाहा मम पार्वती पतये हर हर महादेव अग्निनारायण भगवान की जय ओम पूर्णामुदच्यते पूर्णमादाय स्वाहा घृताहुतीय स्वाहा ओम पूर्णमिदं पूर्ण मुदच्यते पूर्ण आरतीला बोलवा सर्वांनी उच्चारी रघुपती अकरा आरती वाळू भावती वाळू गौरा जय देव जय देव देवी महिषासुरमर्दिनी सुरवरीश्वर वंदे तारिक संजीवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होती निराशा देशापासून सोडी तोडी मोकाशा आंबे विश्वास सोडे तारिक संजीवनी जय देवी जय दीन दयाळा सत्यनारायण देवा जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा पंचारतियो वाळो श्रीपती तुझ भक्ती भावा देवा तुझ भक्ती भावा जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा सदानंद विप्रे गुरुदेव ते आचरिले दरिद्र दौडुनी अंती त्या ते मोक्ष पदावेले त्यापासून हे व्रतया कलियुग सगळा शुद्ध झाले हा वाचे पूजिता सर्व इच्छा करली देखील कलावती नयनी अंगध्वजरायासी पुत्र भेटती येऊनी ऐसा भक्ता संकटी पाविशितू चक्र पाणी जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा. तर गाईस आता पूजा संपन्न झालेली आहे आणि पूजा खूप सुंदर झाली आणि मला खूप प्रसन्न वाटलं आणि मन शांत झालं एकदम. आणि मग आमचे नेबर्स आणि आमचे रिलेटिव्स बाप्पाचे दर्शन घ्यायला आलेले. तर सर्वात प्रथम आम्ही सर्वांना प्रसाद वाढला आणि प्रसादानंतर आम्ही जेवणसुद्धा ठेवलेलं सर्वांसाठी. आम्ही ऑलमोस्ट 100 लोकांसाठी जेवण ठेवलेलं. तर त्यासाठी मी खूप एक्सायटेड होती कारण मला असं एकदम पंगत वगैरे बसलेलं खूप आवडतं. आणि नंतर माझ्या आत्याने माझ्या आईची ओटी भरली. स्वस्ति न इंद्रोर्दस्तवा स्वस्ति न पूषा विश्ववेदा स्वस्ति न त्राष्टो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दुं शांति शांति शांति. मंगल भगवान विष्णु मंगलर्जा मंगल कुंडलिकाक्ष मंगलायत्तम हरिशिवम भवतु
दीर्घमायुरस्तु. आणि मग गाईस आम्ही सर्वांना स्नॅक्सचे बॉक्सेस वाटले आणि स्नॅक्समध्ये होते वेफर, चिवडा, कचोरी, पेढे, मोदक. तर आम्ही मोदकची सुद्धा ऑर्डर दिलेली, कारण त्या दिवशी आम्हाला अजिबात वेळ नव्हता मोदक बनवायला. तर आम्ही बाहेरूनच सर्वांसाठी मोदक, उकडीचे मोदक जे स्पेशल ऑर्डर केलेले, कारण बाप्पांचा सर्वात आवडता प्रसाद हाच आहे. तर आम्ही सर्वांना हेच स्वीट डिश म्हणून दिलेलं. आणि तुम्ही बघू शकतात की किती सुंदर वळलेत हे मोदक आणि मला हे मोदक खूप आवडले, खूप टेस्टीसुद्धा होते. तर सर्वात आधी मी बाप्पांना नैवेद्य दाखवला आहे मोदकाचा आणि मगच जेवणाला सुरुवात केली आम्ही. तर जेवणसुद्धा आम्ही बाहेरूनच ऑर्डर दिलेलं, कारण 100 लोकांचं जेवण घरी बनवायला आम्हाला तरी नाही जमणार होतं, म्हणून आम्ही बाहेरूनच एकदम छान एकदम सिम्पल जेवण ऑर्डर केलेलं. तर जेवणात होतं राईस, पनीरची भाजी आणि मला पनीरची भाजी खूप आवडते, तर त्यासाठी आम्ही ती ठेवलेली. आणि नंतर होतं वरण आणि हे जेवणसुद्धा खूप टेस्टी होतं, मला खूप आवडलं. आणि नंतर होती आम्ही ठेवलेली स्वीट डिशमध्ये ही खीरसुद्धा एकदम छान बनवलेली, एकदम कमी गोड जशी आपल्याला आवडते तशी. आणि आम्ही एक ठेवलेली मिक्स भाजी. तर आम्ही नंतर पाहुणे आल्यानंतर सगळ्यांना वाढलं जेवण पटापट. आणि हां, जेवणात पुऱ्या, ऑब्व्हियसली पुऱ्या तर होत्या, ते मी तुम्हाला दाखवायला विसरली. पण पुरी होती, सॅलेड होती, लोणचं होतं, पापड होतं. नॉर्मली जे आपण पूजेत जेवण जेवतो तेच आम्ही ठेवलेलं. आणि हे जेवण एवढं सुंदर होतं, एवढं छान होतं, एवढं टेस्टी होतं की मला सर्वांनी पर्सनली येऊन सांगितलं की जेवण फारच सुंदर आहे आणि त्यांनासुद्धा खूप आवडलं. हे ॲक्च्युली माझ्या भावाने मला रेकमेंड केलेलं केटरिंग, तर आम्ही तिथून ऑर्डर केलं आणि मला खूपच हे जेवण आवडलं आणि सर्वांनासुद्धा आवडलं आणि बाप्पाला तर नक्कीच आवडलं असेल. तर आम्ही नंतर सर्व एकदम छानपैकी बसून जेवलो. तर आधी आमचे सर्व आजूबाजूचे जेवले, आमचे घरातले जेवले, सर्व रिलेटिव्ह जेवले आणि मग शेवटी आमची पंगत बसली. आणि माझ्या भावाचे सुद्धा खूप मित्र आलेले, तर त्यासाठी सुद्धा आम्ही एकदम पॅक्ड होतो. तर मी सर्वांची क्लिप्स नाही घेऊ शकली आणि मला सर्वांना असं एकत्र बसून जेवताना पाहताना खूप आवडतं आणि मी सर्वांना कॅप्चर नाही केलं आहे, जस्ट आमचे जे खास मेंबर्स आहेत त्यांनाच कॅप्चर केलेलं आहे. आणि मला एवढा वेळसुद्धा नव्हता की मी प्रत्येकाचा व्हिडिओ बनवू, कारण हा व्हिडिओ फक्त एक आठवण म्हणून आहे माझ्यासाठी. आणि माझ्या वडिलांचे सुद्धा खूप मित्र आलेले जेवायला. आणि गाईस, ही आहे माझी पेट कॉटन आणि हिला मी तुम्हाला दाखवायलाच विसरली, कारण ही सुद्धा छानपैकी रेडी होऊन बसलेली आज. तर एवढंच आहे आजच्या व्हिडिओसाठी. मला नक्की कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. आणि आता आपण भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगवर. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.